श्रावण महिना सुरू झालेला आहे। सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिन्यामध्ये पहिला येणारा सण म्हणजे तो नागपंचमी। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला येणारा हा सण आहे। 29 जुलै 2025 वार मंगळवार या दिवशी नागपंचमी आलेली आहे। तर आता नागपंचमी कशी साजरी करावी आणि मेन म्हणजे भावाचा उपवास कधी करावा या संदर्भातील आजची माहिती आहे। तर प्रत्येक गावानुसार वेगवेगळी नागपंचमी साजरी केली जाते। काही जण वारुळाकडे जाऊन नागपंचमी साजरी करतात, पण शहरामध्ये आपल्याला वारुळ बघायला भेटत नाही आणि कुठे गाव साइड असेल तर तिथे खूप जंगलामध्ये वगैरे वारुळ असतं आणि तिथे जाणे आपल्याला भीती वाटते। त्यामुळे घरच्या घरी नागपंचमी कशी साजरी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। असं म्हणतात की नागपंचमी हा सण साजरा केल्याने किंवा नागाची पूजा केल्याने आपल्याला कालसर्पयोग आपल्या पत्रिकेमध्ये जो असतो तो हळूहळू दूर होतो आणि मी अशी बरीच माहिती तुम्हाला देणार आहे। चला पटकन करूया व्हिडिओला सुरुवात। बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा उपवास त्याच दिवशी करतात, तर काही ठिकाणी नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास आदल्या दिवशी करतात आणि तो दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर सोडतात। तर यंदा ज्यांच्याकडे जशी परंपरा आहे त्यानुसार उपवास करावा। नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून मस्त आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जिथे पूजा मांडणार आहोत आपण ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्याखाली स्वस्तिक पाटावर ब्लाउज पीस आपल्याला अंथरायचं आहे आणि इथे मी तांदळाने नागिण, नागोबा आणि नागिनीची पिल्लं अशी काढणार आहे। ह्या देवतांची आपल्याला म्हणजेच नागदेवतांची पूजा करायची आहे आपल्याला। तर मी इथे तांदळाने नाग, नागिण आणि नागिनीची पिल्ले अशी काढून घेणार आहे मी। आणि इथे नृसिंहाचा फोटो मिळतो मार्केटमध्ये, तो इथे चिपकवून घ्यायचा आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तर इथे बघा अगदी सोपे आहेत हे पिल्लं काढणे। इथे मी फोटो स्टिक करून घेतलेला आहे, त्याला हळद कुंकू वाहून घेतलेला आहे, त्याला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि आघाडा आणि दुर्वा याचा हार करायचा आहे। इथे मी 9 यांचा हार केलेला आहे, म्हणजे आघाड्याचं पान आणि 3 दुर्व्याचे जोड असे मिळून 9 जागे आपल्याला बांधायचं आहे आणि 9 गाठींचा आपल्याला एक माळ करून ती स्टिक करून घ्यायची आहे चिकटपट्टीच्या साह्याने। नंतर नागदेवतांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। या दिवशी आपल्याला ह्यांना ज्वारीच्या लाह्या ह्यांचा मेन नैवेद्य दाखवला जातो, तर आपण घरीच ज्वारीच्या लाह्या सुद्धा बनवू शकतो आणि दूध सुद्धा अर्पण केले जाते। इथे नागदेवताला अत्यंत प्रिय असं बेल, आघाडा आणि दुर्वा वाहिल्या जातात। पिवळी फुलं अर्पण करायची असतात इथे, तर इथे मला जी फुलं मिळाली ती मी अर्पण केलेली आहे। सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। दूध आणि ज्वारीच्या लाह्या यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला। नैवेद्याला पाणी फिरवायचं आहे आणि थोडंसं दूध आणि थोडंसं ज्वारीच्या लाह्या आपल्याला प्रत्येक नागदेवतांना आणि त्यांच्या पिल्लांना खायला घालायचं आहे। ही पूजा करताना आपल्याला अनंतादि नागोभ्य नमः हा मंत्र म्हणायचा आहे। खरं तर भारतीय संस्कृती आपल्याला बरंच काही शिकवून जाते, सर्वांना प्रेम करायला शिकवते। तसेच नाग हा रानावनात राहणारा प्राणी आहे, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो आणि अडचणीमध्ये बसतो। खरं तर तो आपला अतिथी असतो, पाहुणा असतो, म्हणूनच आपण त्याची पूजा करायची असते। नागाला वनात राहायलाच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडते, म्हणून तो फुलाला जवळ करतो। नागाचे आणखी गुण म्हणजे तो शेताची राखण करतो, उंदीर, घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही, हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहे आपल्यावर। आता नैवेद्य काय दाखवायचा, तर या दिवशी पुरणाचे दिंडे केले जातात आणि नाहीतरी साखर आणि खोबऱ्याचे दिंडे केले जातात। तर या दिवशी चिरणे, कापणे, धारदार कापत नाही, तर ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत। तवा ठेवत नाही गॅसवर, ही सुद्धा गोष्ट आपल्याला पाळायची आहे। या दिवशी गॅसवर कढई सुद्धा ठेवत नाही आणि माहेर वाशिणी या दिवशी माहेरी जातात, बांगड्या घालतात, झोके घेतात। अशा प्रकारे नागपंचमी हा सण साजरा केला जातो। तुम्ही म्हणाल की आमच्या घरात लहान मुलं आहेत तर कसा तवा वगैरे ठेवायचा नाही, पण लहान मुलं असल्यावर ऑप्शन नाही, पण जिथे पाळता येईल तिथे ही आपली भारतीय संस्कृती पाळली गेली पाहिजे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन घेऊन येते असंच माहितीपूर्ण व्हिडिओ। तोपर्यंत नमस्कार। श्री स्वामी समर्थ।